भारतामध्ये जे कायदे स्त्रियांच्या रक्षणासाठी केले होते त्यावेळेस एक परिस्थिती होती. त्यावेळेस छळ हा हुंड्यासाठी होत होता, पैशांसाठी होत होता, कामासाठी होत होता. आणि म्हणून 1860 साली लॉर्ड मॅकॉले यांनी ते कायदे केले की सगळे कायदे हे फक्त मुलींच्या बाजूने असावेत, कारण की छळ हा नॅचरली त्यांच्या बाजूने किंवा त्यांच्या विरोधात होत होता. मग अशा परिस्थितीमध्ये आता जेव्हा कायदे बदलण्याची संधी आपल्याला निर्माण झाली होती, म्हणजेच 2022 सालचा BNS कायदा, IPCचा आत्ता BNS झाला. 1860 सालची परिस्थिती आणि 2022 सालची परिस्थिती ह्यात 160 वर्षांचं अंतर होतं. परंतु या 160 वर्षाच्या अंतरात पुरुषावर होणारा छळ मात्र नवीन कायदे करणाऱ्यांच्या अजूनही लक्षात आलेलं नाही. हेच मोठं दुर्दैव.